विभागातील शिक्षकांचे आंदोलन पेटले असून आज आंदोलनाच्या 56व्या दिवशी शिक्षकांनी तीव्र रूप घेतला आहे। उपसंचालक कार्यालयासमोर हजारो शिक्षकांनी उपस्थिती लावली असता पोलिसांनी येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला होता। शिक्षक आणि पोलीस यांच्यात झालेल्या झटापटीत शेकडो शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले। गेले 2 महिने आपल्या हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या शिक्षकांचा संयम अखेर सुटला असून आत्मदहनाच्या तयारीत असलेल्या शेकडो शिक्षकांना पोलिसांनी वेळीच रोखले। शिक्षकांचा आरोप आहे की सरकारने अनेक कल्याणकारी योजना आणल्या आणि सर्वांना निधी दिला, मात्र शिक्षकांच्या मागण्यांसाठी शासन निर्णय काढायला इतका वेळ का घेतला जात आहे। राज्यातील शिक्षकांनी त्यांच्या न्याय्य मागणीसाठी उभे केलेले आंदोलन अजूनही शासनाने गांभीर्याने घेतलेले नाही असं शिक्षकांचं म्हणणं आहे। प्रमुख आंदोलक खंडेराव जगदाळे आणि तब्बल 300 शिक्षकांना आत्मदहनापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्यानंतर 3 तास पोलीस ठाण्यामध्ये ठेवून योग्य ती कारवाई करून सोडले। कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी 2 दिवसात याबाबत निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे। शिक्षकांनी मात्र ठाम भूमिका घेतली आहे की काहीही झाले तरी माघार नाही। जर लवकर निर्णय झाला नाही तर याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला। रवी पाटील, KMM मराठी, कोल्हापूर।